नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या वाचनाला. प्रतिशोध अ रिव्हेंज लव्ह स्टोरी पार्ट 11. मागील भागात. व्हॉट? म्हणजे ते बुके आणि चॉकलेट वीर राठोड पाठवत आहे? साहिल म्हणाला. हो, मला स्पर्शिकाने सांगितलं आणि हल्ली त्याचं आणि स्पर्शिकाचं बोलणं खूप वाढत चाललं आहे, म्हणून म्हणते या गोष्टींचा आता आपण विचार करायला हवा. आनंदी म्हणाली. नक्कीच, साहिल म्हणाला. आता पुढे. रात्री स्पर्शिकाला नेहमीप्रमाणे वीरचा फोन आला. तिने एका बेलमध्येच फोन उचलला. हॅलो, स्पर्शिका समोरून एकदम हळूवार आवाजात वीरला म्हणाली. तू काय फोनवरच बसून होतीस का? एका रिंगमध्ये उचललास? वीर तिला हसत म्हणाला. त्यावर स्पर्शिकाने दाताखाली जीभ चावली. हा, ते प्रियासोबत बोलत होते, त्यामुळे मोबाईल हातातच होता. स्पर्शिकाने उडवाउडवीची उत्तरं दिली. माझ्यासोबत थोडं बाहेर येशील? वीर तिला म्हणाला. बाहेर? तेही आत्ता? स्पर्शिका थोडं आश्चर्याच्या सुरात म्हणाली. हो, फक्त अर्धा तास. येशील? वीर पुन्हा म्हणाला. पण वेळ किती झाला आहे आणि मी घरी काय सांगू? स्पर्शिका म्हणाली. तुझ्या घराजवळ एक आईस्क्रीम पार्लर आहे, तिथे तर येऊ शकतेस ना? वीर म्हणाला. नक्की नाही सांगू शकत, पण ट्राय करेन. स्पर्शिका थोडंसं अडखळत म्हणाली. खरं तर तिला जायचं होतं, पण आनंदी परवानगी देईल की नाही यामुळे ती नाही म्हणत होती. ट्राय नाही, मी वाट बघेन तुझी, आणि जोपर्यंत तू येणार नाहीस तोपर्यंत मी तिथेच थांबेन. वीर म्हणाला. आणि मी जर आलीच नाही तर? स्पर्शिकाने त्याला प्रश्न केला. तरी मी आयुष्यभर तिथेच थांबेन आणि तुझी वाट बघत राहीन. वीर त्यावर म्हणाला, आणि त्याचे हे बोल स्पर्शिकाच्या मनाला स्पर्शून गेले. आय एम कमिंग. स्पर्शिका लगेच त्याला म्हणाली. येस, मी वाट बघतोय, असं म्हणत वीरने फोन ठेवून दिला. जहागीरदार मेन्शन. रघु आणि युवी मॅन्शनच्या बाहेर आउट हाऊसमध्ये ड्रिंक करत बोलत बसले होते. युवी ड्रिंक करत कुठेतरी दूरवर त्याच्या विचारात हरवला होता आणि तो काहीतरी आठवून गालातल्या गालात हसत होता. रघुचं लक्ष त्याच्याकडे होतं आणि त्याला पाहून रघु म्हणाला. काय झालं भैयासाहेब, गालात हसताय? रघु त्याचं निरीक्षण करत म्हणाला. नशा. नशा हम किया करते हैं, इल्ज़ाम शराब को दिया करते हैं. कसूर शराब का नहीं उनका है जिनका चेहरा हम जाम में तलाश किया करते हैं. युवराज त्या ग्लासकडे बघत म्हणाला आणि परत गालात हसत होता. वहिनी साहेबांची आठवण येते असं दिसतंय. रघु डोळे मिचकावत म्हणाला. चेन्नईवरून आल्यापासून तिला पाहिलंच नाही. युवी म्हणाला. तुम्हाला कामाशिवाय काही दिसतं का? त्यावर रघु नाक मुरडत म्हणाला. तेच तर रघु, कामात कसा वेळ निघून जातो कळतच नाही. युवी ड्रिंकचा ग्लास घोट घेत म्हणाला. मग सांगून टाका त्यांना, करा प्रपोज आणि घाला लग्नाची मागणी. त्यांच्या भावासमोर घाला, मग बघा चटमंगनी पडब्या. वहिनीच्या निमित्ताने तरी तुम्ही घरी लवकर याल. रघु म्हणाला. गीताचं लग्न झाल्याशिवाय मी कसं लग्न करणार रघु? युवी म्हणाला. त्याला काय होतंय? तसंही आपण गीताताईसाठी आपल्या तोलामोलाचा मुलगा शोधतच आहोत ना. तुम्हाला मुलगी पसंत पडली आहे तर तुमच्या लग्नाचा बार अगोदर उडवून देऊ, काय म्हणता? रघु म्हणाला. अजिबात नाही, अगोदर माझ्या गीताचं लग्न होईल आणि नंतर माझं. युवी म्हणाला. मग तोपर्यंत काय त्यांना असं चॉकलेट आणि फुलं पाठवत राहणार का? भैयासाहेब, इतका पण धीर बरा नव्हे. दुसरं कोणी येऊन वहिनीला पटवून घेऊन जाईल तेव्हा काय करणार आहात तुम्ही? रघु त्याला समजावत म्हणाला. मी तसं अजिबात होऊ देणार नाही, ती फक्त माझी आहे. युवी थोडा चढ्या आवाजात म्हणाला. हो, पण हे त्यांना पण कळायला हवं ना. आपण जसं गीताताईला मुलगा शोधतोय तसं त्यांचा भाऊ तो साहिल देशमुख पण त्यांच्यासाठी मुलगा शोधत असणार ना. आणि वहिनीसारख्या सुंदर मुलीसाठी तर त्यांच्याकडे मुलांनी अक्षरशः लाईन लावली असणार.
रघु म्हणाला आणि युवीची चढलेली सगळी नशा उतरली. याचा विचार तर त्याने केलाच नव्हता. त्याच्यासारखं अजून खूप जण असतील जे स्पर्शिकाला लाईक करत असतील, तिच्या प्रेमात असतील. पण या नादात त्याने अजून एक पेक रिझवला. ते बघून रघुने त्याचा ग्लास खाली ठेवला, कारण आता युवीला जर चढली तर त्याला सांभाळणं मुश्किल होतं. नाहीतर मेन्शनमध्ये सगळ्यांना माहीत झालं असतं. थोडा वेळ शांततेत गेल्यावर युवी मध्येच म्हणाला, काहीतरी कर यार रघु, ती फक्त माझी झाली पाहिजे. जेव्हापासून तिला बघितलं आहे रोज स्वप्नात येऊन छळत असते. जेव्हापासून तिची आणि माझी भेट झाली आहे तेव्हापासून मी तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच मुलीला पाहिलं नाही की हातसुद्धा लावला नाही. तुला तर माहीत आहे ना सगळं. आत्तापर्यंत इतक्या मुलींना स्पर्श केला, पण कधीच त्यांच्यामध्ये अडकलो नाही की त्यांच्याबद्दल कधी ओढ वाटली नाही. पण त्या दिवशी स्पर्शिका माझ्या बेडरूममध्ये माझ्या मिठीत इतक्या जवळ होती. सगळं जग आमच्या भोवती थांबल्यासारखं वाटत होतं. तिचा तो मुलायम स्पर्श माझ्या शरीराला होताच अंगातून वीज चमकून गेली. रघु, काहीतरी स्पेशल आहे तिच्यामध्ये जे मला तिच्यात सतत गुंतवत चालले. तिचे ते निळे डोळे, त्यात स्वतःला हरपून मनसोक्त बुडून जायचं मन करतं. तिला मिठीत घेऊन रात्रभर तिच्यावर प्रेम करावंसं वाटतं. मला ती सतत माझ्या जवळ, माझ्या आयुष्यात माझी बेटर हाफ म्हणून हवी आहे. युवराजला आता हळूहळू पुन्हा नशा चढत होती आणि तो रघुसमोर त्याच्या मनातील सगळे भाव व्यक्त करत होता. तुला माहीत आहे रघु, युवी म्हणाला. काय? त्यावर रघु म्हणाला, मी ना आमच्या मुलांची नावंसुद्धा शोधली आहेत. युवी म्हणाला, लग्न होण्याआधीच मुलं? रघु आश्चर्याने त्याच्या बोलण्याला ऐकत म्हणाला, हां, स्वप्नात झालं ना आमचं लग्न. युवी पुन्हा त्याच्या स्वप्नात हरवत म्हणाला, बरं, मग हनीमून पण झाला असेल? रघु म्हणाला, हो मग, त्याशिवाय मुलं कसे होतील? युवी त्याला थोडासा रोखून बघत म्हणाला. हां, तेही आहे म्हणा, रघु डोकं खाजवत म्हणाला. आपल्या या मॅन्शनमध्ये आमची छोटी छोटी चांगली 10-12 मुलं इकडून तिकडे पळत खेळत होती. युवी म्हणाला, एवढी? रघु 10-12 मुलं म्हणल्यावर डोळेच मोठे करून युवराजकडे पाहत होता. हो, नेक्स्ट इंडियन क्रिकेट टीम जागीरदार फॅमिलीमधून असेल. डॅड, आजी, आत्या त्यांना पकडायला त्यांच्या मागेला धावणार. सगळीकडे त्यांचं हसणं आणि बोबडे बोल गुंजणार. युवी त्याच्या स्वप्नांच्या दुनियेत पार बुडून म्हणत होता. आता त्याला पूर्णपणे ड्रिंक चढलं होतं. मग ते रात्रीला तुझ्याकडे येणार. युवी परत म्हणाला, माझ्याकडे कशाला? रघु म्हणाला, तू त्यांचा लाडका काका आहेस ना, त्यांना गोष्टी सांगशील, त्यांना छान झोपवशील. युवी म्हणाला, अच्छा, हे सगळं मी करायचं, मग तुम्ही काय करणार? रघु बारीक डोळे करून म्हणाला, आम्ही रोमांस करणार. युवी म्हणाला, हे बरं आहे, पोरं माझ्याकडे पाठवून द्या आणि तुम्ही दोघं रोमांस करा. रघु डोळे गोल फिरवत म्हणाला, चल आत्ता चल. युवी ड्रिंकचा ग्लास रिकामा करत म्हणाला, कुठे? रघु गोंधळून म्हणाला, मला स्वीट हार्टला पाहायचं आहे. युवी म्हणाला, भैया साहेब, आता बराच उशीर झालाय, रात्रीचे 10 वाजत आहेत, वहिनी झोपल्या असतील. रघु त्याला समजावत म्हणाला, नाही, ती जागी असेल, मला तिला बघायचं आहे, चल लवकर. युवी हट्ट करत म्हणाला, भैयासाहेब माझा ऐका, आपण उद्या सकाळी जाऊन भेटू. रघु त्याला पुन्हा समजावत म्हणाला, तू माझा मित्र नाहीस, तू मला माझ्या स्वीट हार्टला भेटू देत नाहीस, जा तुझी गट्टी. ए जालिम दुनियावाले, युवी ओरडत बरळत म्हणाला. कोण दुनियावाले? रघु इकडे तिकडे आजूबाजूला त्याच्या बघत होता. त्याला वाटलं कुणीतरी येऊन तिथे उभं राहिलं आहे. तूच रे मेरे दुश्मन, तूच, मेरी मोहब्बत का मोगले आजम. युवी त्याला आता बारीक डोळे करून चांगलाच रोखून बघत होता. कोण, मी? रघु आश्चर्याने डोळे मोठे करून स्वतःच्या छातीवर बोट ठेवून म्हणाला, ए तुझ्या आईला अलाउद्दीन खिलजी. युवी आता पूर्णपणे नशेत चढला होता. अलाउद्दीन? हा कोण? रघु डोळे फिरवत म्हणाला, तू माझ्या अनारकलीला, माझ्या पद्मावतीला भेटण्यासाठी अडवत आहेस? युवी म्हणाला, अच्छा, तो पद्मावतमधला रणवीर सिंग होय? रघु डोकं खाजवत आठवत होता. आत्ता माझी सटकली, आता तुझा शिरच्छेद होणार. हर हर महादेव.
असं म्हणत युवीने रघूच्या अंगावर हातातील ग्लास उगारला. हो भैयासाहेब, 1 मिनिट, मी नेतो तुम्हाला वहिनीसाहेबांकडे. ओके, तो ग्लास खाली ठेवा अगोदर. खरंच माराल तर माझं टकुरं फुटल, रघू घाबरून म्हणाला. खरंच नेशील ना? मला माझ्या स्वीटहार्टकडे खरंच नेशील ना तू? युवी उगारलेला हात खाली घेत म्हणाला. हो, तो ग्लास द्या, माझ्याकडे द्या, मी ठेवून देतो. आणि चला, रघू म्हणाला. हा चल चल. युवी त्याच्यासोबत निघाला आणि 2 पावले चालत गेल्यावर मध्येच थांबला. आता काय झालं? रघू म्हणाला. असाच येऊ? युवी स्वतःच्या अवताराकडे बघत म्हणाला. हो तर, त्याला काय होते? छान आहे की बरमुडा टी शर्ट, रघू त्याला वरून खाली निहाळत म्हणाला. छान आहे ना? युवी म्हणाला. एकदम भारी, चला आता. रघू म्हणाला. हा चल. युवी म्हणाला. मग रघूने त्याला पार्किंगमध्ये आणून गाडीत बसवलं आणि गाडी गेट बाहेर घेतली. देशमुख हाऊस. स्पर्शिकाने रूम बाहेर येत आजूबाजूला बघत कुणी जागा आहे का याचा अंदाज घेतला. आनंदी आणि साहिल त्यांच्या रूममध्ये झोपले होते. स्पर्शिकाने त्यांचा अंदाजा घेत हळूच दार उघडलं आणि बंगल्याबाहेर आली. गेटवर वॉचमॅन होता, तोही डिलकी देत होता, त्यामुळे तिला बाहेर जाता आलं. तिच्या घरापासून एक 5 मिनिटं अंतरावर आईस्क्रीम पार्लर होतं. वीरने तिथे एक टेबल बुक केला होता. युवी आणि रघू नेमके त्याच वेळी तिच्या घराजवळ आले होते. रघूने त्यांची गाडी त्याच आईस्क्रीम पार्लरच्या जवळच लावली होती. तो गाडीतून उतरणार की त्याला समोरून येणारी स्पर्शिका दिसली. वहिनीसाहेब, यावेळी घराबाहेर पडत आहेत, रघू मनालाच म्हणाला. काय झालं रघू, चल ना, युवी म्हणाला. श्श भैयासाहेब, ते बघा, वहिनीसाहेब समोरून येत आहेत. रघूने गाडीतूनच युवीला स्पर्शिकाच्या दिशेने बोट करून दाखवलं. कुठे? युवी अधीर होत म्हणाला आणि त्याने हात केलेल्या दिशेने पाहत होता. त्याला ती दिसली. व्हाईट टी शर्ट आणि खाली ब्लॅक शॉर्ट्स अशा घरच्याच कपड्यांवर ती बाहेर आली होती. स्पर्श, किती गोड दिसते ना, युवी एकटक तिला बघत म्हणाला. पण ते इथे काय करत आहेत? रघू म्हणाला. मला भेटायला आली आहे. युवी खुश होऊन म्हणाला आणि पटकन गाडीच्या खाली उतरला. भैयासाहेब, 1 मिनिट, पुढे जाऊ नका. रघू गडबडीने गाडी बाहेर आला आणि त्याला थांबवलं. का? का नको जाऊ? माझी स्पर्श आहे तिथे, मला जायचंय, युवी हट्ट करत म्हणाला. हो, पण तुम्ही ड्रिंक केलंय, त्यांच्या पुढे असं गेलात तर तुमचं बॅड इम्प्रेशन पडेल, रघू त्याला समजावत म्हणाला. ओ तेरी, रघू, आजपासून पिणं बंद, युवराज म्हणाला. जी भैयासाहेब, रघू त्यावर हसत म्हणाला. आपण एक काम करू, आपण इथूनच वहिनीला पाहू, ठीक आहे, रघू म्हणाला. ठीक आहे, असं म्हणत युवी तिथेच गाडीला टेकून तिला पाहत थांबला. त्याच्यासोबत रघूही थांबला. पण त्याला एक कळत नव्हतं, स्पर्शिका यावेळी एकटी घराबाहेर का आली. स्पर्शिका पार्लरमध्ये पोहोचली. पार्लरचा एरिया ओपन स्पेस होता, त्यामुळे सगळं दिसत होतं. ती तिथे आजूबाजूला वीरला शोधत होती आणि तितक्यात तिच्या डोक्यावर आकाशातून गुलाबाच्या पाकळ्या पडायला सुरुवात झाली. तिने वर पाहिलं तर एक मोठं ड्रोन तिच्या डोक्यावर पाकळ्या टाकत होतं. ती खूप खुश होऊन पाकळ्या हात पसरून झेलत होती. रघू, तिथे गुलाबाचा पाऊस पडतोय वाटतं, युवी ते पाहून म्हणाला. तो अर्धा शुद्धीत आणि अर्ध्या नशेत होता, त्यामुळे समोर काय चालू आहे हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. मीही तोच विचार करतोय भैयासाहेब, रघू गंभीर होत म्हणाला. कारण समोर जे दिसत होतं त्यावरून तो नक्कीच समजून गेला होता की स्पर्शिका कोणत्या तरी मुलाला भेटायला तिथं आली आहे आणि तोच समोरून वीर तिच्या जवळ येताना दिसला. वीर राठोड? युवीने त्याला पाहिलं. हा इथे? रघू गोंधळून म्हणाला. वीर, हे काय आहे? स्पर्शिका तिच्या अंगावर पडणाऱ्या पाकळ्यांना पाहून म्हणाली. वीर गालात हसत तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि तिचा हात हातात घेतला. ते पाहून इकडे युवीला आता त्याचा भयंकर राग आला आणि त्याची होती नव्हती ती सगळी नशा उतरली. त्याने तिचा हात वीरच्या हातात बघून रागाने मुठी आवळल्या. जेव्हापासून तुला पाहिलं आहे तेव्हापासून या हृदयात तूच आहेस. माझं हृदय आता माझं नाही, ते कधीच तुझं झालंय. उठता बसता हे फक्त तुझाच विचार करायला लागला आहे. स्पर्शिका, आय लव्ह यू, वीर हात पसरून म्हणाला. ते ऐकून स्पर्शिकाने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. तिला तर तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. इकडे युवीचा राग 6व्या आसमानावर पोहोचला होता. रागाने त्याचे डोळे लालबुंद झाले होते. तो रागाच्या भरात त्यांच्या जवळ जाणार म्हणून रघू त्याला अडवत होता. रघू, सोड मला, युवी रागात म्हणाला. तुम्ही अजिबात तिथे जाणार नाही भैयासाहेब, रघू म्हणाला. तो माझ्या स्पर्शला माझ्यापासून दूर करतोय, रघू, सोड मला, युवी म्हणाला. माझ्या मते वहिनी पण त्याच्यावर प्रेम करतात भैयासाहेब, ते बघा, रघू म्हणाला. तेव्हा युवीने निरखून समोर बघितलं तर स्पर्शिकाने हो म्हणून वीरला चक्क मिठी मारली होती. ते पाहून युवीने पूर्ण अंग ढिल्ल सोडून दिलं आणि हताश होऊन त्यांच्याकडे बघत होता. त्याचे डोळे नकळत पाण्याने भरून आले होते. भैयासाहेब, चला इथून,
असं म्हणत रघुने युवीला पुन्हा गाडीत बसवलं आणि तो त्याला घेऊन मॅन्शनमध्ये निघून गेला. आय एम सो हॅप्पी वीर. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. स्पर्शिकासुद्धा खुश होत वीरला म्हणाली. माझ्याशी लग्न करशील? वीर म्हणाला. हो. स्पर्शिका त्याच्या छातीवर चेहरा घासत म्हणाली. तिला तिचं स्वप्न पूर्ण झाल्याचं खूप खुश होती ती. मग वीरने खिशातून एक रिंग बाहेर काढली आणि तिच्या समोर धरली. स्पर्शिकाने हात पुढे केला आणि वीरने ती रिंग तिला घातली, पण रिंग तिच्या बोटातून खाली गळत होती. सॉरी, मला तुझा साईज माहीत नव्हता. आपण उद्याच चेंज करून घेऊ, वीर म्हणाला. इट्स ओके. असू दे, तू इतक्या प्रेमाने आणली आहेस. चालेल मला अशीच, स्पर्शिका लाजत म्हणाली. थँक्स माझ्या आयुष्यात येण्यासाठी. वीरने तिला परत मिठीत घेतलं. सेम टू यू, स्पर्शिका पण म्हणाली. थोडा वेळ दोघेही तिथेच बसून बोलत होते. मला आता जायला हवं, खूप वेळ झाला. वहिनी उठली तर सगळं घर डोक्यावर घेईल, स्पर्शिका म्हणाली. चल, मी तुला तुझ्या गेटपर्यंत सोडतो, वीर म्हणाला. त्यावर स्पर्शिकाने होमध्ये मान डोलावली आणि दोघेही तिच्या घराच्या दिशेने चालत निघाले. बोलत बोलत तिचं घरसुद्धा आलं. बाय, स्पर्शिका म्हणाली आणि जाण्यासाठी वळलीच तेच वीरने पाठीमागून तिचा हात पकडला. स्पर्शिका दचकून थांबली आणि त्याच्याकडे वळून बघितलं. तो खट्टाळ नजरेने तिला पाहत होता. तिचं हृदय आता जोरजोरात धडधडत होतं. स्पर्शिका, वीर हळूच म्हणाला. स्पर्शिका त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. कॅन आय किस यू? वीर तिला अजून जवळ घेत म्हणाला आणि ते ऐकून तिच्या पोटात गोळा आला. वीर, स्पर्शिका गडबडली. वीरने तिचा चेहरा हाताच्या उंचळीत घेतला आणि तिच्यावर हळूच झुकला. वीर, प्लीज नो. स्पर्शिकाच्या तोंडून अस्पष्ट आवाज निघाला, पण वीर तिच्या ओठांवर ओठ नेण्यासाठी अजून तिच्यावर झुकत होता. स्पर्शिकाने भीतीने डोळे बंद केले. वीर तिच्या ओठांना स्पर्श करणारच होता की स्पर्शिकाने एकदम डोळे उघडले आणि त्याच्यापासून लगेच दूर झाली. का कुणास ठाऊक, पण तिला ते बरोबर वाटत नव्हतं. व्हॉट हॅपन? वीर गोंधळून म्हणाला. काही नाही, पण हे आत्ताच नको प्लीज. आय कांट. सॉरी, स्पर्शिका नाराज होत दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. इट्स ओके. तू कम्फर्टेबल नसशील तर मी अजिबात तुला फोर्स करणार नाही. आता आपल्यात जे काही होईल ते लग्नानंतर होईल, वीर हसत म्हणाला. थँक्स वीर, स्पर्शिका त्याला मिठी मारून म्हणाली. ओके, जा आता, वेळ होतोय, वीर म्हणाला. हां, स्पर्शिका त्याला बाय करून हळूच गेट उघडून आत निघून गेली. ती आत जाताच वीरसुद्धा तिथून निघून गेला. रघु युवीला घेऊन घरी निघाला. पूर्ण रस्त्यामध्ये युवी खूप शांत आणि दुःखी होता. जो इतका वेळ पोपटासारखा बडबड करत भावी आयुष्याची स्वप्न रंगवणारा युवी एकदम या प्रकरणामुळे शांत झाला होता. पूर्ण रस्त्यात रघुशी तो एका शब्दानेही काहीच बोलला नाही. रघुनेही त्याला त्याचा वेळ दिला आणि तोही शांतच होता. भैयासाहेब, घर आलं, रघु म्हणाला आणि युवी काही न बोलता मॅन्शनमध्ये निघून गेला. रघुला युवीची आता खूप काळजी वाटत होती, पण यावेळी त्याला एकटं राहू देणं गरजेचं होतं. युवराज त्याच्या रूममध्ये आला आणि दार लावून बंद करून घेतलं. तो लगेच त्यानंतर बेडरूममध्ये घुसला आणि शॉवर ऑन करून त्याखाली उभा राहिला. तिच्या आठवणीचे त्याचे डोळे पाण्याने भरून आले. त्याला तिला पाहिलं तेव्हापासूनच्या सगळ्या आठवणी एक एक करत आठवत होत्या. त्यामुळे त्याला अजूनच खूप वाईट वाटत होतं आणि त्या शॉवरच्या पाण्यासोबत त्याच्या डोळ्यातले आलेले पाणी, ते अश्रूसुद्धा वाहत होते. एका प्रकारे तो त्याच्या मनातील तिच्याविषयीचे ते प्रेमभाव त्या अश्रूंमार्फत बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करत होता. स्पर्शिका खूप खुश होती. सकाळीच दादावहिनीला वीरबद्दल सांगायचं असं मनाशी पक्क ठरवून टाकलं होतं तिने. युवीचा विचार आणि त्याचं नावसुद्धा तिच्या ध्यानीमनी आलं नाही. येणार तरी कसं? त्याच्या फिलिंग्स तिला अजून माहीत कुठे होत्या? युवी तिच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो या गोष्टीपासून अनभिज्ञ स्पर्शिका सकाळ होण्याची वाट बघत वीरच्या स्वप्नात पार हरवून झोपली होती. गुड मॉर्निंग, वीर स्पर्शिकाच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. गुड मॉर्निंग. स्पर्शिका अजूनही झोपूनच होती. त्यानंतर वीरने हळूच तिच्या गालावर त्याचे बोट फिरले. उठ ना हनी. वीर तिच्या
गालांवर फुंकर मारून म्हणाला, बस अजून थोडा वेळ प्लीज. स्पर्शिका उशीवर चेहरा घासत म्हणाली. तू जर उठली नाहीस तर मी तुला इथे किस करेन. वीर खट्याळ हसत पुन्हा तिच्या गालावर अंगठ्याने रब करत म्हणाला. स्पर्शिका त्याचं बोलणं इग्नोर करत म्हणाली. मग वीर तिच्यावर झुकलाच होता की तिचा अलार्म पुन्हा वाजला आणि ती दचकून उठली. तिने गोंधळून पाहिलं तर अलार्म एकसारखा वाजत होता. तिने पुटपुटत अलार्म बंद केला. गुड मॉर्निंग. लगेच अलार्ममधून आवाज आला. गुड मॉर्निंग. स्पर्शिका नाकमुरडत म्हणाली आणि तशीच बेडवर बसली. ओ गॉड, 8 वाजले. भाई ऑफिसमध्ये जाण्याची तयारी करत असेल, असं म्हणत स्पर्शिका बेडवरून उठली आणि पळत बाथरूममध्ये घुसली. युवी सकाळी लवकरच तयार होऊन एकटाच ऑफिसमध्ये निघून गेला. रघु तयार होऊन खाली आला आणि आत्याकडून त्याला समजलं की तो नाश्ता न करताच ऑफिसला निघून गेला आहे. रघु, काय झालं? युवराज असा गडबडीत का निघून गेला? आजी म्हणाली. आज भैयासाहेबला एक महत्त्वाची मीटिंग आहे आजी, त्यामुळे गेले आहेत. रघु म्हणाला. कितीही महत्त्वाचं काम असलं म्हणून काय झालं, असं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आजी म्हणाली. हो आजी, मी समजावतो त्यांना. रघु म्हणाला आणि तिथून तोही निघाला. तू कुठे जातोयस न खाता? ये बस. आत्या रघुला म्हणाली. आत्या, तुम्ही आमच्या दोघांचाही नाश्ता पॅक करा, मी भैयासाहेबांसोबत खाईन. रघु म्हणाला. बरं. आत्याने नाश्ता पॅक करून रघुला दिला आणि रघु लगेच ऑफिसात पोचला. ऑफिसमध्ये युवी पीटर समोर उभा करून उगाच त्याच्यावर कोणत्याही गोष्टीवरून राग काढत चिडचिड करत होता. बिचारा पीटर, एकतर त्याने लवकर बोलवल्यामुळे तसाच धावत पळत आला होता आणि युवी विनाकारण त्याचा राग करत होता. त्याला काहीच समजत नव्हतं की बॉस असं का वागत आहेत. पीटर, तू कामाच्या बाबतीत खूप आळशी होत चालला आहेस. तुझं लग्न होणार आहे याचा अर्थ असा नाही की कामाकडे दुर्लक्ष करशील. मला हा असा वेंधळेपणा अजिबात चालणार नाही. आपण खूप मागे पडत आहोत आणि हे आपलं नुकसान करून जात आहे. युवी बराच डिस्टर्ब झाला होता. तितक्यात रघु केबिनमध्ये आला आणि पीटरने त्याला पाहून सुटकेचा निश्वास टाकला. या, तुमचीच वाट बघत होतो. ऑफिसमध्ये यायची ही काय वेळ आहे? ऑफिसची वेळ काय आहे हे माहीत आहे ना तुम्हाला? मग एवढा उशीर का झाला? का उशिरा आलास तू? आणि ऑफिस स्टाफ तोही अजून का आला नाही? तुम्ही सगळे ना एकदम युजलेस झाला आहात. अजिबात कोणाचंही कामाकडे लक्ष नाही आहे. खूप ढील देतोय मी तुम्हाला. आता तसं अजिबात चालणार नाही. युवी रघुवर पण बराच बरसत होता. पण भैयासाहेब, आता कुठं 8 वाजले आहेत? आपलं ऑफिस टाईम 9चा आहे, रघु म्हणाला. त्यावर पीटर खुदकन हसला. यू आर लॉफिंग ऑन मी? युवी पीटरला घोरून बघत अजूनच चिडला. नो नो बॉस, ॲब्सोल्युटली नॉट. बिचारा पीटर त्याचं हसू ओठातच दाबत हळूच म्हणाला. यू लायर. युवराज पुन्हा म्हणाला. आय एम सॉरी बॉस, पीटर त्यावर म्हणाला. मग युवराज त्याच्या चेअरवर पाठीमागे डोकं टेकून डोळे मिटून बसला. पीटरने रघुकडे यांना आज काय झालं या आविर्भावात पाहिलं आणि त्यावर रघुने त्याला डोळ्यांनीच फक्त शांत रहा असा इशारा केला. बिचारा पीटर, त्याला तर काही कळतच नव्हतं, पण तरीही तो तसाच शांत उभा होता. दोघेही युवराजला पाहत होते. भैयासाहेब, मी काय म्हणतो, रघु दबकत म्हणाला. युवराजने काहीच उत्तर दिलं नाही. त्यावर रघु थोडा वेळ थांबून पुन्हा म्हणाला. भैयासाहेब, अगोदर आपण सगळे नाश्ता करून घेऊ, म्हणजे तुम्हाला अजून आम्हाला रागवण्यासाठी एनर्जी मिळेल. रघु टेबलवर घरून आणलेली बॅग ठेवत म्हणाला. युवराजने वैतागून त्याच्याकडे बघितलं. पीटर, तू नाश्ता केलास का? रघु पीटरला म्हणाला. नाही, बॉसने असशील तसा ऑफिसात ये असं म्हणाल्यामुळे राहून गेलं. आंघोळ पण केली नाही, सेंट मारून आलोय मी, पीटर म्हणाला आणि रघुला खूपच हसू आलं. त्याने ते ओठांच्या आतच दाबलं. आय एम सॉरी पीटर. युवराज त्याचं बोलणं ऐकून नाराजीच्या सुरात म्हणाला आणि पीटरने चमकून युवराजकडे बघितलं. इट्स ओके बॉस, पण तुमचा मूड आज असा का आहे? पीटरने शेवटी हिम्मत करून त्याला विचारलंच. वहिनीला काल रात्री त्या वीरने प्रपोज केलं, रघु निश्वास टाकत म्हणाला. व्हॉट? पीटर गोंधळून म्हणाला. रघु म्हणाला. आणि मॅम, त्या काय म्हणाल्या? पीटर म्हणाला. त्यांनी पण होकार दिला, रघु म्हणाला. ओ माय गॉड, हा वीर खूप फास्ट आहे. आपण काहीतरी याचं करायला हवं, पीटर म्हणाला. यात आपण काय करू शकतो पीटर?
वहिनी सॉरी, स्पर्शिका मॅमने स्वतः त्याचं प्रपोजल कबूल केलं आहे, रघु म्हणाला. डोंट वरी बॉस, तुम्हाला त्यांच्यापेक्षाही खूप सुंदर आणि चांगली मुलगी मिळेल, पीटर युवराजला समजावण्याच्या सुरात म्हणाला. हो भैयासाहेब, आता त्यांचा नाद सोडा आणि नाश्ता करा बरं, रघुसुद्धा म्हणाला. युवराजलाही त्यांचं बोलणं पटलं आणि त्याने स्पर्शिकाला मनातून काढून टाकायचं ठरवलं. मग तिघांनी मिळून छान नाश्ता केला. स्पर्शिका तिचं आवरून खाली आली आणि वेळेत खाली आलेलं बघून आनंदीने तर चक्क आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. अहो, आज सूर्य कुरणीकडून उगवला आहे बरं, जरा पाहता का? आनंदी मुद्दाम स्पर्शिकाला छेडत साहिलला म्हणाली. काय गं वहिनी तुझं, उशिरा आलं तर उशिरा आलं म्हणतेस, लवकर आलं तर म्हणतेस सूर्य कोणीकडून उगवला. तू ना कधीच माझी तारीफ करू नकोस, स्पर्शिका एकदम क्यूट फेस करून नाराज होत म्हणाली. अगं वेडाबाई, मस्करी करतेय, आनंदी तिचे गाल ओढत हसत म्हणाली. त्यावर स्पर्शिका पण खुदकन हसली. बस खाऊन घे, आनंदी म्हणाली. मग स्पर्शिका साहिलच्या बाजूला चेअरवर बसली आणि छान खात होती. तिच्या चेहऱ्यावर खूपच आनंद दिसत होता. आनंदीने साहिलला विचारा ना असं म्हणून खुणवलं. त्यावर साहिलने डोळ्यांनीच हो विचारतो, थोडा धीर धर, असं आनंदीला सांगितलं. स्पर्शिका बाळा, नाश्ता कसा झालाय? साहिल म्हणाला. मस्त हा भाई. वहिनी थँक्स हा, मला शिरा खूप आवडतो म्हणून मुद्दाम केलास ना तू, स्पर्शिका हसत खात म्हणाली. हो, अजून हवाय का तुला? आनंदीसुद्धा त्यावर खुश होत हसून म्हणाली. हा संपू दे आधी, मग घेईन थोडा, स्पर्शिका तोंडात चमचा टाकून पुन्हा म्हणाली. दोघेही एकमेकांकडे बघत पुन्हा स्पर्शिकाकडे बघत होते. स्पर्शी बाळा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, साहिल म्हणाला. कशाबद्दल? स्पर्शिका म्हणाली आणि सोबत तिला भीतीसुद्धा वाटली की काल रात्री ती वीरला भेटायला घराबाहेर पडली ते तर त्यांना नाही समजलं. वीरबद्दल, वीर राठोड, साहिल म्हणाला आणि स्पर्शिकाला ते ऐकून धक्काच बसला. साहिल काही बोलण्याआधीच तिने भीतीने सगळं सांगायला सुरुवात केली. आय एम सॉरी दादा, आय एम सॉरी वहिनी, मी काल रात्री तुम्हाला कुणालाही न सांगता वीरला भेटायला गेले होते. आय एम रिअली सॉरी दादा, स्पर्शिका भेदभेद म्हणाली. व्हॉट? पण का? साहिल गोंधळून म्हणाला. ते वीरने मला काल आईस्क्रीम पार्लरमध्ये बोलावलं होतं, स्पर्शिका पुन्हा खाली मान घालून म्हणाली. पार्लरमध्ये? कशासाठी? आनंदी म्हणाली. ते काल रात्री वीरने मला, स्पर्शिका बोलताना अडखळत होती. नीट बोल, आनंदी म्हणाली. दादा, काल वीरने मला प्रपोज केलं, स्पर्शिका डोळे बंद करून एका दमात म्हणाली. आनंदी आणि साहिल तर आश्चर्याने तिच्याकडे बघत होते. यांचा अजून काहीच रिप्लाय का आला नाही म्हणून तिने बारीक डोळे करत भीतभीतच त्यांना पाहिलं. तिच्या तसल्या वागण्यावर साहिल आणि आनंदी तिला रोखून बघत होते. सॉरी दादा, मी सांगायला हवं होतं पण मलाही तो आवडतो, स्पर्शिका त्यांना विनवणी करत म्हणाली. तुला वीरशी लग्न करायचं आहे का? साहिल आता स्पर्शिकाला रोखून बघत म्हणाला. स्पर्शिकाने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. हो की नाही? आनंदी पुन्हा म्हणाली. हो, पण तुम्ही म्हणत असाल तरच, नाही तर नाही करणार, स्पर्शिका नाराज होत पुन्हा खाली नजर झुकवत म्हणाली. ठीक आहे, आम्हाला वीर पसंत, साहिल बोलता बोलता थांबला. स्पर्शिका खूप आशेने त्याच्याकडे बघत होती. आहे, साहिल एकदम म्हणाला. बिचारी स्पर्शिका त्यावर खूप नाराज झाली. तिला वाटलं त्याने नाही म्हणलं, पण लगेच लक्षात येताच 15 ते 20 सेकंदांनी तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि तेव्हा आनंदी आणि साहिल तिला तसं बघून खो खो हसत होते. म्हणजे दादा, तुम्हाला काही हरकत नाही? स्पर्शिका खुश होत म्हणाली. अजिबात नाही, वीर चांगला मुलगा आहे, बिझनेसमध्ये आता खूप छान सेटल होतोय, त्याला बरेच नवीन प्रोजेक्टसुद्धा मिळाले आहेत. काही दिवसांनी तो एक कुशल बिझनेसमॅन असेल आणि अशा मुलाशी जर तुझं लग्न होत असेल तर आम्हाला आनंदच होईल ना, साहिल हसत म्हणाला. हो ना, छान आहे तो आणि तुमचं छान जमतंही, आनंदी म्हणाली. थँक्स दादा, आय एम व्हेरी हॅप्पी, स्पर्शिकाने त्याला आनंदाने उठून मिठी मारली. बस, आज माझी वीरसोबत एक मीटिंग आहे, तेव्हा त्याला विथ फॅमिली डिनरसाठी इन्व्हाइट करेन, साहिल म्हणाला. चालेल, आपल्याच घरी डिनर ठेवू, छान बसून बोलूया, आनंदी खुश होत म्हणाली. त्यावर स्पर्शिका लाजली. ओके, काही लागलं तर लगेच मागून घे, साहिल आनंदीला म्हणाला. हो, आनंदी म्हणाली. बरं, मी निघतो हां, उशीर होतोय, साहिल म्हणाला. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो,
आजचा पार्ट कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.